नाशिकच्या जागेसाठी अद्यापही रस्सीखेच कायम आहे। छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसे आणि अजय बोरस्तेंकडून मुख्यमंत्री शिंदेंकडे लॉबिंग सुरू आहे। त्यामुळे उमेदवारीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरू झालेला आहे, तर तिकडे बोरस्तेंकडून भेटीगाठींचा सिलसिला आपल्याला बघायला मिळतो। तर नाशिकमधला सस्पेन्स हा वाढलेला आहे, तो तसाच आपल्याला बघायला मिळतोय। आणि याविषयी अधिक बोलूया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहे। किरण, एकीकडे भुजबळांनी घेतलेली माघार, पण त्यानंतर सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जी रस्सीखेच आहे ती आपल्याला तशीच बघायला मिळते आणि त्यामुळे हा सस्पेन्स नाशिकमधला अजूनही तसाच दिसतो। गुरु, खरं म्हणजे छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर नाशिकचा तिढा जो आहे तो सुटला असं चर्चा सुरू झाली होती, मात्र तो काही तिढा सुटलेला नाहीये। एकूणच महायुतीचीच अडचण या निमित्तानं झालेली आहे। छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्या संदर्भात दिल्लीतून शिक्कामोर्तब होतो, मात्र राज्यातील जे नेतृत्व आहे ते जाहीर करत नाही। त्यामुळे एकूणच छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजय बोरस्ते असतील किंवा हेमंत गोडसे असतील यांच्याकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लॉबिंग केलं जातंय। उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठीचा प्रयत्न हा केला जातोय। यासाठी भेटीगाठी असतील किंवा प्रचार दौरे असतील याच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर देखील केला जातोय। आणि या अशी सगळी परिस्थिती असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील दावा या जागेवर कायम आहे। त्यामुळे या नाशिकच्या जागेचा तिढा सुटता काही सुटत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला आता भुजबळ समर्थक देखील संतप्त झालेले आहेत। नाशिकच्या विकासाला नाशिककर विकासाला मुकले अशा स्वरूपाचे बॅनरबाजी करत नाशिकमध्ये निषेध सभा देखील घेतली जाणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्याची तयारी देखील केली जाते। त्यामुळे नाशिकचा तिढा हा अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय।